हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलास किचन. आज आपण बनवणार आहोत चिवडा. हा चिवडा तुम्ही उपवास असला तरीही खाऊ शकता आणि उपवास नसला तरीही खाऊ शकता. तर आज आपण बघणार आहोत बटाटा आणि साबुदाणा तांदळाचा उपवासाचा चिवडा. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे, इकडे मी मीडियम साईजचे 5 बटाटे घेतले आहे. हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे. तर मी या किसणीनेच बटाटे किसून घेणार आहे. इकडे बटाट्याचे एकदम लांब लांब सळी होण्यासाठी इकडे बटाटा आपल्याला या पद्धतीने पकडायचा आहे. म्हणजे उभा बटाटा पकडून किसून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या इकडे जे पण सळ्या या बटाट्याच्या येतील त्या लांब लांब येतील. केस आपला एकदम लांब लांब होईल. त्यासाठी बटाटा इकडे आपल्याला उभा धरूनच केसायचा आहे. तर मी इकडे सर्व बटाटा याचप्रमाणे किसून घेत आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मीडियम असा लांब लांब बटाटा किसून झाला आहे. आता हा बटाटा 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्यातील जे पण काही स्टार्च आहे ते निघून जातील. त्यामुळे बटाटा असाच 2 हाताने चोळून चोळून आपल्याला धुवून घ्यायचा आहे. जोपर्यंत याचं असं वरती सफेद पाणी येत नाही तोपर्यंत बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर इकडे माझा बटाटा धुवून झाला आहे. आता यामध्येच ॲड करूया बर्फ ॲड केल्याने बटाटा लूज पडत नाही. त्यासाठी इकडे मी बर्फ ॲड केला आहे. आता याला आपण 5 मिनटं असेच ठेवून यामध्ये ॲड करणार आहोत मीठ ॲड केल्याने आपला बटाटा काळाही पडत नाही आणि चवीला आळणीही लागत नाही. त्यामुळे बटाट्यात मीठ ॲड करून आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया. 1 चमचा एवढे मी मीठ ॲड केले आहे. आता हा बटाटा 10 मिनटं असेच ठेवूया. तर इकडे आपले 10 मिनटं झाले आहे. आता आपण बटाट्यातील सर्व पाणी काढून घेऊया. हा बटाटा आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. सर्व पाणी नितळेपर्यंत आपण चाळणीमध्येच ठेवणार आहोत. आणि हा बटाटा आपण सुती कपड्यावर सुकवून घेणार आहोत. पंख्याच्या हवेखाली 4 तास हा बटाटा सुकवून घ्यायचा आहे. याचप्रमाणे मी हा बटाटा 4 तास पंख्याच्या हवेखाली सुकवून घेतला आहे. माझ्याकडून व्हिडिओ डिलीट झाली त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आता हा बटाटा सुकला आहे. तर याला आपल्याला फ्राय करायचा आहे. बटाटा फ्राय करण्याच्या आधी आपण काही जिन्नसे फ्राय करून घेणार आहोत. तर त्यामध्ये मी घेतले आहे नायलॉनचे साबुदाणा तांदूळ. हे साबुदाणा तांदूळ आपण फ्राय करून घेणार आहोत. नायलॉनचे साबुदाणा तांदूळ फ्राय करताना तेल आपल्याला खूप जास्त कडक गरम लागतं. त्यासाठी मी इकडे कडक तेलामध्येच नायलॉनचे साबुदाणा तांदूळ ॲड केले आहे. हे कडक तेलामध्ये तळले नाही तर आतून नरम राहतात. त्यासाठी एकदम कडक तेलामध्येच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर मी चाळणीमध्ये या प्रकारेच तळून घेतले आहे. या प्रकारे तळल्याने आपल्या हातालाही भाजत नाही आणि हे कढईच्या बाहेरही येत नाही. आणि कुरकुरीत एकदम फ्राय होतात. तर या प्रकारे मी इकडे 1/2 किलो नायलॉनचे साबुदाणा तांदूळ तळून घेतले आहे. आता हे असेच आपण ठेवूया आणि पुढचे जिन्नसही आपण तळून घेऊया. तर मी इकडे काजू आणि बदाम घेतले आहे, उभे चिरून घेतले आहे. आवडीनुसार आहे, मी ते अर्धा कपच घेतले आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे पण आपल्याला 2 मिनटं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तेल आपले गरम असल्यामुळे हे 2 मिनटात आपले लाल झाले आहे. आता हे पण आपण काढून घेऊ. खूप जास्तही तळायचे नाही आहे, नाहीतर हे कडवट लागू शकतात. त्यासाठी आता आपण गॅसची फ्लेम स्लो करणार आहोत आणि शेंगदाणेही तळून घेणार आहोत. तर मी इकडे अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतले आहे. हे शेंगदाणेही आपल्याला तळून घ्यायचे आहे. या पद्धतीने तळल्यास तेलाचाही वापर कमी होतो आणि जिन्नसही एकदम व्यवस्थित तळले जातात. तर इकडे आपले शेंगदाणेही तळून झाले आहे. आता हे पण आपण काढून घेऊया. ते पण मी साबुदाणा तांदळामध्येच ॲड केले आहे. आता आपण बटाटा तळूया. बटाटाही आपण त्याच प्रकारे तळणार आहोत. गॅस इकडे मीडियम टू लोवरच ठेवायची आहे. आणि थोडासा बटाटा तळून झाला की या पद्धतीने आपण हलवणार आहोत, जेणेकरून सर्वीकडनं बटाटा तळला जाईल. हा बटाटा आपल्याला 2 ते 3 मिनटातच तळून घ्यायचा आहे. खूप जास्त याचा कलर चेंज होऊन नाही द्यायचा आहे. पण आपल्याला इकडे मीडियम टू लो गॅसवरच बटाटा तळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला बटाटा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल. तर इकडे आपला बटाटाही तळून झाला आहे. बटाटा तळून झाला की याप्रमाणे याला थोडा स्प्रेड करून ठेवायचा आहे आणि बाकीचाही बटाटा तळून घेऊया.
ते याप्रमाणेच मी सर्व बटाटा तळून घेतला आहे. आता आपण मसाला बनवूया. आणि तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त बटाटा तळला गेला आहे आणि एकदम पटकन तुटत आहे, म्हणजे किती क्रिस्पी झाला आहे. तर आता आपण चिवडा बनवूया. त्याआधी मी इकडे खोबरं आणि मिरच्याही तळून घेणार आहोत. तर इकडे मी खोबरं आणि मिरच्याही त्याच पद्धतीने तळून घेणार आहोत. तेल गरम असल्यामुळे हे जिन्नसे लवकर तळल्या गेली आहे. तर इकडे आपल्या तेलामध्ये खोबरं आणि मिरच्याही तळून झाल्या आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता चिवडा बनवण्यासाठी आपण एक मसाला बनवणार आहोत. मसाला म्हणजे त्यामध्ये आपण घेणार आहोत 1 चमचा एवढे सेंधे मीठ. इथे जे उपवासाला मीठ खातात तेच मीठ मी वापरले आहे. तुम्ही नॉर्मल मीठ वापरले तरी चालेल. आणि 1 चमचा पिठी साखर. हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखर आणि मीठ मिक्स करून मग आपण चिवड्यामध्ये ॲड करणार आहोत. तर इकडे आपला सर्व चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर याप्रमाणेच मी खोबरं आणि मिरच्याही यामध्ये घातल्या आहे आणि बटाटाही यामध्ये ॲड करते. हा बटाटा तुम्ही नुसताही खाऊ शकता, इतका छान लागतो, कुरकुरीत असा. बटाट्याचा किसही होऊ शकतो. आणि आपण जो मसाला बनवला होता, पिठी साखर आणि मीठ हे एकदम नाही घालायचं आहे. पहिला आपण 1 चमचा ॲड करून सर्व मिक्स करून घेणार आहे. सर्व पदार्थामध्ये मिक्स करून घेणार आहोत. सर्व मीठ आणि पिठी साखर आपण एकदम नाही ॲड करणार आहोत. हे आपण थोडे ॲड करून परत ॲड करणार आहोत. थोडं टेस्ट करून मगच ॲड करायचं आहे. हे पदार्थ आपण जास्त काळ टिकवून ठेवणार आहोत. त्यासाठी मिठाचे आणि पिठी साखरेचे प्रमाण आपल्याला जास्त होऊन नाही द्यायचं आहे. त्यामुळे तसेच मी यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा एवढी मिरी पावडर. मिरी पावडर ॲड करूनही मी हा चिवडा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. तर आहे की नाही इथे एकदम झटपट होणारा चिवडा. घरी नक्की ट्राय करा. तसेच रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा अँड शेअर करा.